काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करत या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली। पोलीस, गुप्तचर यंत्रणा, देशाचं सैन्य दल हे सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत। मग या भ्याड हल्ल्याची माहिती केंद्र सरकारला मिळाली नव्हती काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलत असतात, मात्र हे दोघेही केवळ राजकीय फायद्यासाठी बोलत असून त्यांना देशातील नागरिकांच्या सुरक्षेविषयी काळजी नाही। पुलवामा हल्ल्यानंतर हा दुसरा हल्ला आहे। काही राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे हल्ले घडवून आणले जात आहेत काय, अशी शंका उपस्थित होतीये। हे सर्व षडयंत्र आहे की काय, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। मात्र देशातल्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असून काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटकांच्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आली। अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षेवर मोठमोठ्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी। भारतामध्ये तू कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे, अतिरेक्यांचा हा हल्ला आहे, याचा मी या ठिकाणी निषेध करतो। आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्याड हल्ला होणार नाही, जातीय दंगल होणार नाहीये, अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत, हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात, यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असा मी इंडिया आघाडीच्या वतीने मागणी करतो। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, संजय पटकारे, रियाज सुभेदार, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते।